नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय कस्टर्ड आईस्क्रीम। परंतु त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट आणि लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आपण अर्धा लिटर दुधापासून आईस्क्रीम बनवतोय। तर इथे मी कढईमध्ये अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध घेतलंय आणि उरलेलं दूध एका पातेल्यामध्ये काढून घेतलंय किंवा छोट्या वाटीमध्येही काढून घेऊ शकता। आता जे कढईमध्ये दूध घेतलंय ते आपल्याला आटवून घ्यायचे। आता जोपर्यंत दूध आपलं तापत आहे तोपर्यंत आपण जे पातेल्यामध्ये दूध ठेवले त्यामध्ये आपण 1 चमचा कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडर 1 चमचाच पुरेशी असेल, त्यापेक्षा जास्त घालू नये, कारण आपलं दूध अर्धाच लिटर आहे, त्याच्या मापामध्ये हे 1 चमचा माप बरोबर आहे। आता कस्टर्ड पावडर दुधात मिक्स झाली आहे आणि आपण आटवायला ठेवलेलं दूध आटत आलंय। हे आपल्याला निम्म होईपर्यंत किंवा निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त राहिलं तरीही चालेल, एवढं आटवून घ्यायचे। यातील पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे। आपल्याला साय मोडत कडेनं ढवळून घ्यायचे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचे। आपलं दूध खाली लागलं नाही पाहिजे आणि कडेला सायही जमा झाली नाही पाहिजे। त्यामुळे शक्यतो दूध आटवताना आपण पसरट किंवा जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे। आता बऱ्यापैकी दूध आटले, यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आहे। साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे घालून घेऊ शकतो। साधारणपणे मी इथे एक छोटी अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे। साखर घातल्यामुळे आपलं दूध परत थोडंसं पातळ होतं, म्हणून आपल्याला परत 4 ते 5 मिनिटांसाठी उकळी काढून घ्यायची आहे। आता बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे। आता यामध्ये आपण जो कस्टर्ड पावडरचा घोल बनवून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे। परंतु कस्टर्ड पावडर घालण्याआधी आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे आणि दुधामध्ये घालताना कंटिन्यू हलवायचे, कारण कस्टर्ड पावडर ही पटकन तळायला लागते आणि एका जागेवर जमा होत असते। त्यामुळे आपल्याला कंटिन्यू हलवत कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची असते। आता 4 ते 5 मिनिटे आपल्याला ही कस्टर्ड पावडर शिजू द्यायची, त्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपल्याला ही दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडर टाकलं की आपलं दूध पटकन घट्ट होतं। आता दुधाला एक छान उकळी आली आहे आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली कस्टर्ड पावडर ही छान शिजते। आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचे। आपली ही जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम योग्य आहे। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून दूध थंड करून घ्यायचं असतं। कढईची साय मोडत राहायची आहे। कंटिन्यू आपल्याला असंच हलवून घ्यायचे। इथे आपण कंटिन्यू हलवून असंच चेक करून घ्यायचे। या स्टेजला आपण गॅस बंद केलाय आणि आता हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। थंड झाल्यानंतरही याचा थोडासा घट्टपणा वाढून जातो। आता आपल्याला हे एकदा मिक्सरला फिरवून स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। एक मिनिटापेक्षाही कमी वेळ मी हे मिक्सरला फिरवून घेतले, फक्त आपल्याला याची स्मूथ बॅटर बनलं पाहिजे एवढंच। आता आपण हे एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत। इथे मी 2 ग्लासमध्ये हे मिश्रण काढून घेतलंय। आपण हाफ ग्लास किंवा फुल ग्लास भरून हे मिश्रण काढून घेऊ शकतो। अर्धा लिटर दुधामध्ये साधारणपणे 4 ते 5 लोकांसाठी आईस्क्रीम तयार होतं। आपण अशा प्रकारे हे ग्लासमध्ये मिश्रण ओतून त्याला एअरटाईट करण्यासाठी एक आपल्या कॅरीबॅगचा जो कागद असतो प्लास्टिकचा तो घेतलाय आणि रबरनं आपण हे पॅक करून घेतोय। आता आपण 7 ते 8 तासांसाठी हे डीप फ्रीजला ठेवणार आहोत। 7 ते 8 तासानंतर आपलं आईस्क्रीम कसं तयार झालंय हे बघू शकतो। आता हे खूप जास्त थंड असल्यामुळे आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये हे अर्धा मिनिटासाठी डीप करून ठेवायचे, त्यामुळे आपलं आईस्क्रीम ग्लासपासून वेगळं होतं।
पाण्यामध्ये बुडवून झालं की आपल्याला हाताने ते थोडंसं रफ करून घ्यायचंय, त्यामुळे पटकन आईस्क्रीम निघतं। आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता इथे आपला आईस्क्रीम तयार आहे। आपण हे कट करून घेऊ। अशा प्रकारे आपलं कस्टर्ड आईस्क्रीम तयार झाले। खूपच कमी साहित्यामध्ये हे आईस्क्रीम झटपट तयार होतं। यासाठी कुठल्याही वेगळ्या उपकरणांचीही आवश्यकता पडत नाही। आणि दुसऱ्या ग्लासमधलंही मी आईस्क्रीम काढून घेतले। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।